Good morning all. In this lecture, we will start our unit number 2, marketing decision part first. Okay. Question number first, what is marketing mix? Explain feature of marketing mix. Marketing mix काय आहे हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे, पण डिटेल ह्या युनिट मध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. What is marketing mix and its feature? Introduction. Marketing mix is the process of designing and integrating various elements of marketing in such a way to ensure that achieve of enterprise objective. Okay, marketing mix हे कशासाठी यूज केले जातात? To achieve organizational objective. Okay, so the element of marketing mix have been classified under four category or 4 heads like product, price, place and promotion. Okay, 4 P's कोणते आहेत? Product, price, place and promotion. That is why marketing mix is said to the combination of 4 P's. आणि marketing mix कधी होतात हे? तर यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा त्याला मार्केटिंग मिक्स असं म्हटलं जातं. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय मेन्शन कराल? मार्केटिंग मिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन बिकॉज दिस इज युजफुल फॉर अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आणि मग एलिमेंट कोणते आहेत ते सांगा. द एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स इज क्लासिफाइड इनटू 4 हेड: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस and promotion. Is it clear? Introductory part. Write down at the same time. फटाफट लिहून घ्या बरं. फटाक से लिहून घ्या. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लिहायचंय लक्षात आलं का? मार्केटिंग मिक्स is significant for organization to achieving goals and objectives. हे पहिले येऊ दे. आणि सेकंड मध्ये the element of marketing mix have classified under 4 head: product, and promotion. Is it clear? Ma'am, please repeat again. तुझी संपलेलं ना रिचा. Marketing mix is significant for achieving organizational goals and objectives. पहिला पॉइंट. Marketing mix is significant for achieving goals and objectives of organization. आणि सेकंड मध्ये मग एलिमेंट कोणते आहेत ते मेन्शन करा. द एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स have classified into 4 head: product. पेक्षा नेटवर्क आपण मोबाईल मारतो ना ते बरं पडतं. कुठे पण जाताना आपण वापरू शकतो. ते वायफाय त्या घरीच लावून कुठे पण जाऊन आपण युज करतो. माईक कोणाचा ऑन आहे बघा. अंगी देवकर, देवळेकर. लेक्चर मध्ये लक्ष द्या. बाजूला गप्पा मारण्यापेक्षा. Is it clear? Introductory part. Yes, ma'am. Then definition. According to Philip Kotler, marketing mix is the mixture of controllable marketing variable that the firm used to pursue the sought level of the sale in the target market. Definition नाही दिली तरी चालेल, फक्त तुमच्या माहितीसाठी असू दे. In 1960 आता ही इंट्रोड्यूस कोणी केलेली आहे हे मात्र तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. MC कार्थे. ओके, हे जे हायलाइट केलेलं आहे एवढंच मेन्शन केलं तरी चालेल. मार्केटिंग मिक्स इंट्रोड्यूस्ड बाय EJ असं मेन्शन करा. EJ MC कार्थे इन द बुक्स बेसिक मार्केटिंग. कोणत्या बुक्स मध्ये त्यांनी एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स इंट्रोड्यूस केलेले आहेत? बेसिक मार्केटिंग. ओके, सो पॉप्युलराइज 4 फॅक्टर्स क्लासिफाइड सो कॉल्ड 4 P's: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. हे परत डिटेल लिहायची गरज नाहीये, फक्त ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट काय आहे? 4 P's इंट्रोड्यूस्ड बाय MC कार्थे इन 1960 in the books of basic marketing. In the books of basic marketing. Is it clear? Yes, ma'am. Yes. Okay. Features of marketing mix. First, combination of variable. Marketing mix is an integration of 4 basic marketing variable. आता marketing mix
मिक्स हा कधी वर्ड येतो जेव्हा याचं कॉम्बिनेशन होतं. ओके, सो कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल. मार्केटिंग मिक्स इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल, प्रोडक्ट प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. ओके, सो हे ऍज इट इज घेतलं तरी चालेल. मार्केटिंग मिक्स इज अन इंटिग्रेशन ऑफ 4 बेसिक मार्केटिंग व्हेरिएबल like product, price, place and promotion. There is no fixed standard or measure for the measuring such a variable. म्हणजे तर हे जे व्हेरिएबल आहेत हे कशा पद्धतीने मेजर करायचे याच्याबद्दल मात्र काही स्टँडर्ड नाहीये. लक्षात येते? ऍज पर इन्स्टिट्यूशन और ऍज पर दी ऑर्गनायझेशनल गोल्स, प्रत्येकाचे गोल्स त्याच्यावरून ते काय करतात तर ते मेजर करतात. सो देर इज नो फिक्स स्टँडर्ड for measuring such a variable. So here as it is. Second point, dynamic concept. Marketing concept, marketing mix, marketing concept is the dynamic in nature. As constant change have to be made in the components of marketing mix. Dynamic concept का म्हटलेला आहे? Because the components of the change have to be made in the components of marketing mix. It became necessary in order to adjust and respond to the constantly changing environmental factor. ओके, जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत याच्या अनुसरून तुम्हाला काय करावे लागतात, हे 4P ऍडजस्ट करावे लागतात. हा ऍडजस्ट आहे ना, टू ऍडजस्ट. हिअर मार्केटिंग मॅनेजर ऍडजस्ट 4Ps ऍज पर दी इन्व्हायरमेंटल फॅक्टर. ओके, सो डायनामिक कन्सेप्ट काय आहे? फर्स्ट सेंटेन्स सिंपल पुटअप करा. मार्केटिंग मिक्स किंवा मार्केटिंग इज अ डायनामिक इन नेचर because environmental factor are directly influence on marketing. Second mention करा, environmental factor are directly influence on marketing. Therefore, marketing manager adjust 4Ps as per the changing environmental factor. Are you getting my point? Repetition हवा असेल तर सांगू शकता. रिपीट करते. मैं फर्स्ट पॉइंट रिपीट करो. परत रिपीट करते. फर्स्ट सेंटेन्स, मार्केटिंग इज अ डायनामिक इन नेचर. पहले सिंपल सेंटेन्स पुटअप करा. मार्केटिंग इज अ डायनामिक इन नेचर बिकॉज environmental factor are directly influence our marketing process. Environmental factors are directly influence on marketing process. Therefore, marketing manager adjust 4Ps as per the environmental factor. As per the changing environmental factor mention केला तरी चालेल. Marketing, therefore, marketing manager to adjust environmental factor. हे महत्वाचं आहे. To adjust environmental factor as per the marketing manager to adjust 4Ps as per the environmental factor. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Then, equally important, point number 3. Repeat करायचे तर तुम्हाला, त्यामुळे listen carefully. Equally important. All the marketing mix variable, that is product, price, place, promotion, are equally important. म्हणजे आपण प्रोडक्टला खूप इम्पॉर्टंट दिलेला आहे, प्लेसला कमी दिलेला आहे. नो. ओके, सो all variable are equally important. However, their relative importance may vary at a given moment of time. म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये जिथे आपल्याला फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट पर्टिक्युलर प्लेस वरती रीच करायचं आहे, त्यावेळी आपण प्लेसला त्या एलिमेंटला इम्पॉर्टन्स देऊ. जेव्हा एखाद्या प्रोडक्टची प्राइस डिसाइड करायची आहे तेव्हा प्राइस एलिमेंटला इम्पॉर्टन्स देऊ. दॅट इज वाय हिअर सेड देअर रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स मे व्हेरी ॲट अ गिवन मोमेंट ऑफ टाइम. हे सुद्धा महत्वाचं आहे. सो ऍज इट इज घेतला तरी चालेल, बट ऑल व्हेरिएबल आर इक्वली इम्पॉर्टंट. प्रत्येक व्हेरिएबल हे काय आहे, इक्वली इम्पॉर्टंट असते. देन applied to business and non-business organization, marketing mix is widely applicable. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल
मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल तरच हे प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन युजफुल होतील. नो. Marketing mix is widely applicable as well as marketing mix is applicable both business and non-business organization like club, hospital, education, charitable trust, etc. etc. पण प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रोडक्ट हे डिफरंट असणार आहे. लक्षात येते? प्राइस ही डिफरंट असेल, प्लेस डिफरंट असेल, प्रमोशन डिफरंट असणार आहे. मॅन्युफॅक्चरर सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर ती एखादं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करते, एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करते, तर त्यांच्यासाठी प्रोडक्ट हे प्रोडक्ट असते. लक्षात येते? देन एखादी नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असेल, फॉर एक्झाम्पल एज्युकेशन घेऊया आपण. आता इथे एक्झाम्पल दिलेत ना, क्लब, हॉस्पिटल, एज्युकेशन. आता ह्या हॉस्पिटल आणि एज्युकेशन हे काही प्रोडक्ट तयार करून सेल करणार आहेत का हो? नाही. म्हणजेच ते काय सेल करतायत इथे? सर्व्हिसेस. सो सर्व्हिसेसलाच ते काय म्हणू शकतात? तर प्रोडक्ट म्हणू शकतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Okay. So put up kara point number 4. Marketing mix has widely applicable. This is applied to both business and non-business organization. And example mention kara like club, hospital, charitable trust, education, etc. etc. Is it clear? 4 point. Yes, ma'am. Point number next. Fulfillment objective. Marketing mix aim at achieving target in terms of sale, profit, and customer satisfaction. Okay. So marketing mix is very helpful to achieve organizational objective. आपण काय म्हणू शकतो? Marketing mix is very helpful to achieve organizational objective. मग organizational objective कोणते आहेत हे पुढे तुम्ही ऍड करू शकता. For example, sales maximization, making profit, okay, customer satisfaction, goodwill, etc. etc. It is the rightly said that marketing mix is the marketing manager instrument for attaining of marketing objective. हे सेकंड सेंटेन्स न घेता काय मेन्शन करा? मार्केटिंग मिक्स हेल्प टू अचीव मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. आणि मग ऑब्जेक्टिव्ह कोणते असतात हे ऍड करा. क्लिअर? पॉइंट नंबर 5. Yes, ma'am. परत सांगा ना. मार्केटिंग मिक्स हेल्प टू अचीव मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. मार्केटिंग मिक्स काय करतात? मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी हेल्प करतात. मार्केटिंग मिक्स हेल्प टू अचीव मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. मग मार्केटिंगचे ऑब्जेक्टिव्ह कोणते असतात? सेल्स मॅक्सिमायझेशन, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, गुडविल, ब्रँड अवेअरनेस. ओके, असे पुढे ऑब्जेक्टिव्ह कोणते असतात हे ऍड करा. Marketing mix to help achieve organizational objective or marketing objective. काही म्हणू शकता तुम्ही. Marketing objective such as profit maximization, sales maximization, customer satisfaction, brand awareness, goodwill, etc. Is it clear? Yes, Yes, ma'am. ma'am. Then next point is interrelated. मार्केटिंग मिक्स व्हेरिएबल आर इंटर रिलेटेड. ओके, हे जे 4 P's आहेत हे कसे आहेत तर इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, दीज आर इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे आपण एका कोणत्या एलिमेंटला खूप इम्पॉर्टंट दिलेलं आहे असं नाही, तर हे सगळे एलिमेंट इक्वली इम्पॉर्टंट आहेत, इंटर रिलेटेड आहेत. सो डिसिजन इज वन एरिया अफेक्ट टू अदर एरिया. ओके, सो डिसिजन इन वन एरिया दुसऱ्या एरियावरती. एरिया म्हणजे काय तर एलिमेंट. डिसिजन ऑफ वन एलिमेंट इज अफेक्ट बाय डिसिजन ऑफ अदर एलिमेंट. फॉर एक्झाम्पल, व्हेन न्यू प्रोडक्ट इज इंट्रोड्यूस इन द मार्केट अन ऑर्गनायझेशन हॅज स्पेंड मोर ऑन प्रमोटिंग मिक्स. म्हणजे जर तुम्ही एखादं नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं, प्रोडक्ट तुमचं एक एलिमेंट आहे, प्रमोशन दुसरं एलिमेंट आहे, तर त्या प्रमोशन वरती सुद्धा तुम्हाला एक्सपेन्सेस हे स्पेंड करावे लागतील. म्हणजेच हे काय आहे तर इंटर related. Is it clear? Yes, ma'am. So put up kara.
The marketing mix variable are interrelated. Decision in one area. एरियाला ऑब्लिक मार्केटिंग मिक्स किंवा व्हेरिएबल असं ऍड करू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर. अदरवाइज एरिया इनफ आहे. Decision in one area affect action in the other area. मग फॉर एक्झाम्पल पुटअप करा. For example, when a new product is introduced in the market, organization has spent more on promoting mix. Promoting mix. Then last point, customer oriented concept. Marketing mix is a consumer oriented activity. Its purpose is to give satisfaction to the consumer. Okay. मार्केटिंग मिक्सचं इंटेन्शन काय आहे, पर्पज काय आहे, कंझ्युमर ओरिएंटेड. दॅट मीन्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमरना सॅटिस्फाय करणे हे काय असणार आहे, त्याचं इंटेन्शन असते. Here, the need and expectation of consumer are given special attention and 4 P's are adjusted accordingly. आणि हे तुमच्या कस्टमरचे एक्सपेक्टेशन कसे आहेत यानुसार तुम्ही काय करता तर हे 4 P's ऍडजस्ट करता. म्हणून काय सांगितले लास्ट सेंटेन्स मध्ये, the need and expectation of consumer are given special attention and 4 P's are adjusted accordingly. Is it clear? Yes, ma'am. Put up kara one by one. Write down. Marketing mix is a consumer oriented activity. Its purpose is to give customer satisfaction. Here, the need and expectation of consumer are given special attention. किंवा लास्ट सेंटेन्स काय म्हणाल, लास्ट सेंटेन्स आपण चेंज करूया. Here, marketing manager adjusts 4 P's as per the customer expectation and need. Here, marketing manager adjusts 4 P's as per the customer expectation and need. Are you getting? Yes, ma'am. Okay. चला रिपीट करा पॉइंट नंबर 5, 6, 7. Take a 1 minute break and repeat. So element of marketing mix हे जे सब पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट मध्ये काय येतात, व्हरायटी आहे, क्वालिटी आहे, डिझाईन आहे, ब्रँड नेम, फीचर, पॅकेज. हे तुम्हाला सब पॉइंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये विचारले जातात. प्लेसच्या अंडर काय येतात, ऍडव्हर्टायझिंग आहे तर तुम्ही म्हणाल ऍडव्हर्टायझिंग प्रमोशनच्या अंडर पण येईल तर ते येतात प्लेसच्या अंडर. पर्सनल सेलिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन, प्रमोशन, चॅनल, कव्हरेज, लोकेशन, इन्व्हेंटरी, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक. प्राइसच्या अंडर येईल लिस्ट प्राइसिंग, डिस्काउंट, पेमेंट पिरियड, क्रेडिट टर्म्स. ओके. सो बघूया आपण. फर्स्ट, प्रोडक्ट. Goods manufactured by organization for the end users are called product. Okay, so product म्हणजे काय तर गुड्स मॅन्युफॅक्चरर बाय ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन कडून जे गुड्स मॅन्युफॅक्चर होतात दिस इज कॉल्ड द प्रोडक्ट. ओके, सो प्रोडक्ट क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरी, टँजिबल प्रोडक्ट आणि इनटँजिबल प्रोडक्ट. टँजिबल प्रोडक्टला आपण प्रोडक्ट म्हणतो आणि इनटँजिबल प्रोडक्टला आपण काय म्हणतो, सर्व्हिसेस म्हणतो. ओके, सो an individual can see, touch and feel tangible product as compared to intangible product. A product in the marketplace is something which a seller sell to the buyer in the exchange of money. आता हे इथे कुठेपर्यंत घ्यायचं बघा, इनटँजिबल प्रोडक्ट. फर्स्ट सेंटेन्स मध्ये मेन्शन करा, गुड्स मॅन्युफॅक्चरर बाय ऑर्गनायझेशन फॉर द एंड युजर्स आर कॉल्ड प्रोडक्ट. प्रोडक्टची डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट. गुड्स मॅन्युफॅक्चर्ड by organization for the end users are called product. Okay, आणि मग सेकंड मध्ये पुटअप करा. क्वेश्चन विचारणार म्हटल्यानंतर बाकीचे स्टुडंट तर गायबच झाले रे. प्रोडक्ट कॅन बी क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरी, टँजिबल प्रोडक्ट आणि इनटँजिबल प्रोडक्ट. टँजिबल ची डेफिनेशन लिहा. वी कॅन इझिली सी, वी कॅन इझिली टच. टँजिबल प्रोडक्ट. वाइस वर्सा इनटँजिबल प्रोडक्ट, वी कॅन नॉट बी सी, कॅन नॉट बी टच. Is it clear? Yes, ma'am. Okay. Tangible, intangible चे फक्त क्लासिफिकेशन म्हणजे त्याची डेफिनेशन तिथे मेन्शन करा.
बाकी लास्ट सेंटेन्स नाही घेतला तरी फर्स्ट प्रोडक्ट. नेक्स्ट इज द प्राइस. प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ मनी. प्राइसची डेफिनेशन जर विचारली तर काय सांगाल? प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ मनी. Price is the exchange value of money. So the money which a buyer pay for the product is called as a price for the product. So हे पहिलं सेंटेन्स आहे, हे आपण चेंज करू. प्राइस ची डेफिनेशन डायरेक्ट घ्या. प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. फर्स्ट सेंटेन्स पुट अप केलं का? प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. The price of the product is indirectly proportional to its availability in the market. So lesser its availability, more would be its price and vice versa. So retail store which store unique product not available at any other store. So quote a higher price from the buyers. So the product ची price कशी असते याच्यावरून आपण बाकीचे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. So the price of the product is indirectly proportional to its availability in the market. So lesser its availability, more would be the price and vice versa. वाइस वर्सा पर्यंत मेन्शन केला तरी चालेल. सिंपल अजून काही तुम्हाला ऍड करायचं असेल तरी करू शकता. पहिल्या सेंटेन्स मध्ये प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. प्राइस इज इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. हाय क्वालिटी प्रोडक्ट हाय प्राइस अँड लो क्वालिटी प्रोडक्ट लो प्राइस. एक सिंपल मेन्शन करा. इथे जे सेकंड थर्ड सेंटेन्स दिले ना तेच सांगितलेलं आहे. जर प्रोडक्टची क्वालिटी हाय असेल, व्हेन ऑर्गनायझेशन विल चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. व्हेन द लो क्वालिटी प्रोडक्ट, ऑर्गनायझेशन विल चार्ज लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. इज इट क्लियर? प्राइस एलिमेंट. इज इट क्लियर? अरे जागे आहात का? हो मॅम. काय सांगितलं? फर्स्ट सेंटेन्स प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. Price is the exchange value of the product. It is very important element of marketing mix. Then high quality of product, organization will charge high price of the product. When low quality product, organization will charge low price of the product. Goes it's such. Then third element, place. Place refers to the location. Place म्हणजे काय? Location. Place refers to the location where the product are available and can be sold or purchased. For example, like a market. Okay, म्हणजे ज्या ठिकाणी आपण काय करतो, प्रोडक्टचं बाय सेल करतो, असे प्लेस, असं लोकेशन, that means place. So buyer can purchase product either from physical market or from virtual market. Okay, in the physical market, buyer and seller can physically meet and interact with each other, and vice versa. Virtual market मध्ये buyer and seller cannot meet in directly, but they meet indirectly with the help of internet. Is it clear? ह्यामध्ये काही फारसं नाही. Place refers to the location where the product are available and sold or purchased. So location may be physical or market may be physical or virtual. Physical market means where buyer and seller can meet directly, or virtual means where buyer and seller can meet indirectly. That means meet with the help of internet. Then last point, promotion. Promotion refers to the various strategy and ideas implemented by the marketer to the end users aware their brand. ओके, ब्रँड बद्दल अवेअर होण्यासाठी ही एक स्ट्रॅटेजी यूज केली जाते. दॅट मीन्स प्रमोशन इज लाईक अ स्ट्रॅटेजी. प्रमोशन इज लाईक अ स्ट्रॅटेजी अँड आयडियाज दॅट इम्प्लिमेंट बाय द मार्केटर. प्रमोशन इन्क्लूड्स व्हेरियस टेक्निक्स एम्प्लॉयड टू द प्रमोट अँड मेक द ब्रँड पॉप्युलर अमंग देम मासेस. म्हणजे खूप साऱ्या लोकांनी आपली वस्तू परचेस करण्यासाठी आपण काय करतो, प्रमोशनल स्ट्रॅटेजी हे यूज करतो. तो काय मेन्शन कराल पहिल्या सेंटेन्स मध्ये? प्रमोशन इज इम्पॉर्टंट और प्रमोशन इज सिग्निफिकंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. प्रमोशन इज लाइक अ strategy.
the purpose of promotion is to create awareness about the product. Okay, the purpose of promotion mix is to create awareness of the product or to provide information about the product to the final consumer. Okay, so that is why here marketing manager use sub element of promotion like advertising, publicity, public relation. Okay, is it clear? Promotion element. मॅडम परत एकदा सांगा. Promotion is one of the important element of marketing mix. पहिलं सेंटेन्स सिंपल येऊ दे. प्रमोशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. सेकंड मध्ये द पर्पज ऑफ प्रमोशन इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन and create awareness about the brand. Therefore, marketing manager use sub-promotional element. मग ते एलिमेंट कोणते आहेत ते ऍड करा. advertising, publicity, sales promotion, public relation, etc. ओके, टाइम ओव्हर होतोय. जर कोणाला डाऊट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. पण असं वाटतं की हे क्लिअर झालं असेल. सिंपल आहेत पण. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला रिव्हिजन पण घेऊ आपण ह्या पॉइंटची आणि कंटिन्यू करू. थँक्यू, बाय.